नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यामध्ये तुती बॅचला आपल्या रेशीम आळ्यांना पाला टाकण्यासाठी मोठ्या अडचणी येतात। हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये पाला ओला असतो आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाला टाकण्यासाठी अडचणी येत असतात। तर त्याच्यासाठी आपण पाला लवकर सुकण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर पाला ओला होतो आणि मग पाला सुकला नाही तर आपल्याला आळ्यांना पाला देता येत नाही। परिणामी आपल्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो। तर त्याच्यामुळे आता आपल्याला लवकर पाला सुकवण्यासाठी काय जुगाड करायचं आहे। तर मित्रांनो, आता हे जे बघताय तुम्ही, आता या अशा पद्धतीनं आपण पाला कापलेला आहे। इकडं पण समजा आपला पाला आहे, पलीकडे पण पाला आहे। आपण मध्ये मोकळी जागा केलेली ती याच्यासाठी केलेली आहे की आपल्याला लवकरात लवकर पाला कसा सुकवता येईल, त्याच्यासाठी आपण हे जुगाड केलेलं आहे। तर काय करायचं आहे मित्रांनो, आता हे जे तास आहे, हे जे आता तुम्हाला तास दिसतंय, तर हे जे तासाचा जे पाला आहे ना, जिकडं आपण पाला कापलेला आहे इकडं हा पाला असा झटकायचा आहे, असं झटकत राहायचं आहे पाला। हे तास झटकल्याच्या नंतर जे पलीकडलं तास आहे ते अलीकडून पाला कापलेला असल्यामुळे अलीकडे झटकायचं आहे। म्हणजे याच्या दोन्ही तासाच्या मध्ये भरपूर अंतर असल्यामुळं याला लवकर हवा लागते आणि लवकर पाला सुकतो। 2 तास अगोदरच आपला पाला जो आहे सुकत असतो, कोरडा होत असतो। आणि त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला हे पाला झटकल्याच्या नंतर 2 तास अगोदर पाला सुकल्याच्या नंतर आपण लवकरात लवकर फिडिंगचं नियोजन आपल्याला करता येतं। तर हिवाळ्यात सुद्धा आपण ही पद्धत वापरू शकतो। हिवाळ्यात दैवत पडतं, काही ठिकाणी त्याला वराडसुद्धा म्हणतात। तर अशा पद्धतीनं जर पाला ओला असला तर ही जर पद्धत आपण वापरली, फट्टा पद्धतमध्ये पाला कापल्याच्या नंतर दोन्हीकडून आपल्याला पाला झटकता येतो आणि लवकरात लवकर आपला पाला सुकतो। आता नेमकाच पाऊस झालेला आहे आणि हे बघू शकता पानावरती पाणी आहे। तर हे आपण आता झटकून घेत आहोत हे पाला। आता हे लगेच सुकणार, कारण की याला मोकळी हवा खेळती आहे मध्ये, त्याच्यामुळं। आणि काय होतं, आपल्याला जिकडं मोकळी जागा असल्यामुळं आपल्याला पाला इकडं झटकल्याच्या नंतर आपल्याला लगेच तास कापायला आपण मोकळं होऊन जातो। तर अशा पद्धतीनं मित्रांनो, एक चांगल्या सोप्या पद्धतीनं आपण जुगाड करू शकतो किंवा एक मधलं तास सोडून आपण कापू शकतो। परंतु पाला झटकताना काय होतं, दुसऱ्या तासावरती पाणी उडतं। आपल्याला जास्त प्रमाणात पाला जर लागत असला तर आपण असे 4-5 कप्पे करायचे, मध्ये 1 तास कापून घ्यायचं आणि मग दोन्हीकडले तासाचं पाणी झटकत असा प्रयोग आपल्याला करायचा आहे। नक्कीच आपला ह्यो प्रयोग आहे आपल्याला आळ्यांना पाला लवकर देण्यासाठी यासाठी मदत होणार आहे। तर मित्रांनो, एक छोटीशी माहिती होती। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि भेटूया नवीन माहितीसोबत। तोपर्यंत थांबतो।